अरे प्रसाद हॅपी दिवाळी. अरे अरे पाया नको. अच्छा पडलाच नाहीस का? ठीक आहे ठीक आहे. हा प्राजक्ता हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी आज भाई. सई फटाका फोडणार आहे मी आज इकडे. अरे प्रसाद आश्वासनांची सुरसुरी. मजा आहे आज सगळे फटाके. हॅपी दिवाळी भाई. बाबा मेरा पशा आ गया, लड़का आ गया. हॅपी दिवाळी. बाबा काय? अरे ये पशा ये रे. अरे हॅपी दिवाळी आज. हॅपी दिवाळी. सण मोठा दिवाळी आनंदाला नाही तोटाळी. हे काय? अरे म्हणतात ना हे काय? अरे म्हणतात ना काही असं काही नाहीये बाबा. नाही आहे. दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असं आहे. दसऱ्याला म्हणतात हे दिवाळी तोटाई खूप घाण यमक आहे बाबा. असं काय खूप घाण यमक आहे. हे काय घाण कपडे घातलेस रे तू? अरे मंगल पहाट आहे ना रे. अंडीवाला ममदे आहेस का तू? अरे मंगल पहाट आहे रे दिवाळी. बाबा कसली मंगल पहाट घड्याळात बघा. पहाटेचे 3 वाजलेत. लोक उठले ना. पहाट कसली तुमची? अरे काय सांगतोस का 3 वाजले? नाही पण काही असलं तरी मी आता थोडीशी दिवाळी साजरी केल्याशिवाय इथून जाणार नाही. नाही मला दिवाळी खूप आवडते रे. हा पण हे काय बिल्डिंग आहे रे. लाइटिंग नाही काय नाही. निरुत्साही लोक भरले. रात्री 3 वाजता कशाला लावतील ते लाईटी? उगाच लाईट बिल वाढवून ठेवतील. सोसायटीतल्या बायका आता 2:30 वाजता करंजा तळून झोपल्या असतील. 3 वाजता लगेच लाईटी लावतील. किती रे निरुत्साही तू. हे लहानपणापासून असाच आहे. दिवाळी म्हटलं की उत्साहाचा सण आहे. अरे आमच्या काळी दिवाळी काय असायची. अरे मी असा मस्त अभ्यंकर स्नान करून बाहेर पडायचो. मजा यायची. कुठलं स्नान? अभ्यंकर स्नान. काय करू बाबा तुमचं? काय झालं? अहो त्याला अभ्यंग स्नान असं म्हणतात. मी आणि माझा मित्र अभ्यंकर चाळीच्या नळावर उघड्यावर आंघोळ करायचो आणि बाहेर पडायचो. तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणून त्याला अभ्यंकर स्नान म्हणायचो. अरे आम्ही असे मस्त बाहेर पडायचो. हा त्या आधी ना कारेट फोडायचो. तुला सांगतो आयुष्यात कारेट आणि कार्ट फोडण्यात जी मजा आहे त्याला तोड नाही. तुला सांगतो. पण त्याकाळी बरं का त्याकाळी कारेटची क्वालिटी सुद्धा उत्तम असायची. हल्ली कारेट नीट येत नाहीत रे. तुझ्या त्या बायकोने माझ्या सुनेने परवा एक कारेट आणलं. हे निळ्या कलरचं फुटत नव्हतं. काय करायचं त्याचं? वांग फोडत होतात. निळ्या रंगाचं एवढं वांग आणि कारेट यातला फरक कळत नाही बाबा तुम्हाला? पहाटे 3 वाजता मोरीत आपली खडखड खुडखुड 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 खुडखुड. त्याच्याने जागा झालो मी. तुम्हाला शोधायला आलो तर गायब तिथून. आंघोळ करून इथे आलात बाबा. दिवाळी साजरी करायची आहे रे. सगळं खरं सांगतो मी. आमच्या काळी तुला सांगतो आम्ही असे बाहेर पडायचो. भो साबणाने आंघोळ करायचो. एक हा कुठला साबण आहे? भोबो नावाचा कुठला साबण आहे? ब्रँड आहे. नाव नाही घेऊ शकत. आपल्या शेजारी कोण राहतात परब. त्यांच्या कुत्र्याचं नाव काय? मोती. असं आहे ते. डायरेक्ट नाही पण असा पण टाकायला लागतो. असं आहे ते. डोळे चुरचुत राहतात. अहो काय होणार बाबा? 3 वाजता उठल्यावर तेच होणार. ऐका ना बाबा चला ना आपण नंतर येऊन फोडूया. एवढं आलंय ना 2 फटाके फोडल्याशिवाय इकडून जाणार बाबा. ऐका माझं. नाही लोक झोपलेत अजून ऑलरेडी. नाही फटाके फोडायचे म्हणजे फटाके फोडायचे. ऐका ना बाबा. हे फटाके फोडायचे ह्याची देही करून ह्याला आजी. हे काय लावताय बाबा तुम्ही? भुईचक्र. भुईचक्र. हे भुईचक्र आहे. चकली आहे चकली. अरे काय म्हणतोस काय? म्हणजे इथे यायच्या आधी मी काय खाल्लं? भुईचक्र. अरे बापरे. तरीच त्या गळ्याखाली जाताना आग होत होती. अरे बापरे पोटात फिरलं तर रे. अरे बाबा हे बाबा काही बोला तुम्ही. भुईचक्र कसं खाल? दारू असते त्यात. भुईचक्र खाल्ल्यावर भुई सपाट नाही होणार तुम्ही. अरे पण गोल गोल होत रे. चकलीच खाल्ली असेल बाबा. अच्छा चकली खाल्ली असेल का? हरकत नाही बाबा ऐका ना. रे हल्ली दिसत नाही रे. एक मिनिट मी नाक गोळी लावतो. टेन्शन घेऊ नको बाबा. ऐका ना. हे होईल नाक गोळी. लांब नाही मला दाखवा जाता. ह्याच्यातनं नाक दाखवा मला. दाखवा. येऊ द्या नाक दाखवा. अरे बस के नाही लुंगी घातलीस. दाखवा. हो शंकरपाळी येते बाबा. त्याचं नाव शंकरपाळी आहे म्हणून त्यातलं नाग नाही येणार. अरे काय चाललंय बाबा? अहो तुम्ही झोपेत ना फराळाची पिशवी घेऊन आलात फटाक्यांच्या बदली. अरे बाबा चला हो तुम्ही. अरे दिसत नाही रे हल्ली काही दिसत नाही रे. पण मला फटाके फोडायचे आहेत रे. मला खूप इच्छा आहे रे फटाके फोडायची है. हमरो को करने का है.
हम लोग का ऐसा रहता है बाजा हम का काम कर रहे हैं उधर आके हमला रोज हमला ये बापा फोड़ता आजोबा फोड़ता खाबर पंजोबा फोड़ता ऐसा ऐसा करके हम उस ढूंढ कान पे आवाज है तो अच्छा हम करना लगता है हमरे का ऐसा है ना कुछ रात्री 3 वाजता हिंदी बोलायची काय चरबी हो बाबा तुमच्या तुझी इच्छा नाही नुसता ना? गेटअप केला बाकी आहेतच करता काय वेगळं करत नाहीये हे बघ, तुझी इच्छा नाही ना माझ्या बरोबर फटाके फोडायची गरज नाहीये अहो, बाबा. हे वरचे जे गुरप्रीत सिंग आहेत ना बाबा, नाही. त्यांना फोन कर बाबा, ऐका, बाबा. असू दे मला चालेल बाबा गुरप्रीत 3 सिंग. वाजलेत बाबा नाही, असू दे माझा मित्र आहेत ते. बाबा 3 वाजलेत माझा ऐक बाबा हॅलो ए की गेले हडी पा शावा शावा अननिच फटाके फोडणार ना हे सोना फटाका सोना फटाका आवाज हडी पा अननिच अरे बापरे म्हातारा चिडला म्हातारा मी बोलतोय ठेवा तो फोन बाबा हे नका करू हो. मी पहा पडतो तुमच्या दर एजीएम ला मला उत्तर द्यावे लागतात तुमची एवढी कंप्लेंट आलेली असते बाळा मी पुढचं वर्ष दिवाळी बघू शकेन याची गॅरंटी नाही रे बाबा गेली 10 वर्ष हेच बोलताय काही होत नाहीये तुम्हाला 3 वाजल्यात आपण चला 6 वाजता येऊया तुम्ही चला मला फटाके फोडायचेत म्हणजे फोडायचे 6 वाजता फोडूया बोललो ना नाही मला फटाके आत्ताच्या आत्ता फोडायचेत म्हणजे फोडायचेत बस मी निघणार नाही एक मिनिट मी थांबा जरा 1 मिनिट आणले फटाके आणले फक्त एक नाही पैसे आहे बाबा फक्त एक फटाका फक्त एक फटाका ठीक आहे हम लोग क्या है एक फटाका तुला सांगतो ए पशा तुला सांगतो आमच्या काही ना हे फटाक्यांचे बॉक्सेस असायचे ना त्याच्यावर अशा वेगवेगळ्या नट्यांची चित्र असायची हे मला ले मला लेनी जिननंद मना नामानान रवीने बने बिबो बाबिबो मजा मजा असायची कुठे लहानपण टांझानियात गेलं तुमचं अरे तिला हिरोईन आहेत हेला माने मला कुठल्या हिरोईन येते अरे ती धर्मेंद्रची बायको हेला मालिनी अहो बाबा हेमा मालिनी हेमा मालिनी झीनत अमान, परवीन बाबी त्या हिरोईनी त्या कालच्या हिरोईन त्या होत्या आणि आता बा बॉक्सवर फोटो काय आहे वनिता तक्का खराब फटाका फोटायची डेअरिंगच करत नाही काय करायचं फटाका फोडतो बरं का फटाका फोडत कर काय हम लोक फटाका फोडणे काय रे पशा हे पशा घाबरू नको मी आहे घाबरू नको नाही घाबरत थोडा अहो पेटवा आधी भेटतो पेटवा बाबा बाबा हळू हळू एकदम हळू सावकाश बाबा लगेच पळा बाबा फुट ना बाबा फटाका आहेस ना तू आपला गुणधर्म काय आपण फुटायचं एवढा कसला माच करतोयस 4 दिवसांनी कुत्र विचारणार आहे तुला कोणी इंडिया मॅच पण हरते कधी फोडणार तुला फटाक्यांची कसल्या गप्पा मारताय तो ऐकणार आहे तुमचं तू तरी फोड माझ्यासाठी फटाका फुटला पाहिजे रे तुम्ही लांब राहा मी फोडतो लांब राहा तुम्ही ये लांब राहा बाबा मी लांब राहतो बरे आहात ना तुम्ही काय करताय आणि इकडे पेदरट मेला आणि इकडे कसा पेटवायचा मी दाखवतो पेदरट मेला बोल आणि इकडे हे बघ असं उभं राहायचं 2 पायानं टाम उभं राहायचं हे बघ पेदरट आहे मला पेदरट आहे लहानपणापासून पेदरट आहे तुला सांगतो लहानपणी तू ना नागडा फिरायचा अख्ख्या चाळीमध्ये सकाळी कचऱ्याची गाडी यायची तर ह्या टोकापासून घंटा गाडी असा फिरायचा तो आता का गप बसलास मारलं रे
टाळी वाजवली ह्या काय करताय काय करू मी माझ्या बापाचं मला हे ऐक, तू काही करू नकोस. ऐक, आता फटाका नाही फुटत ते हरकत नाही. आपण एक काम करूया. काय? ऐक, हे बघ, हे तिकडे ना तो पिंट्या आहे ना, पिंट्या, त्याने रात्री कष्ट करून असा किल्ला बांधलेला आहे. हा. आपण पिंट्याच्या किल्ल्यातले सैनिक घेऊ आणि तो अमेय आहे ना त्याच्या किल्ल्यात टाकू. दोघांचा सकाळी राडा होईल. आपण एका मजल्यावरून गंमत बघत बसू. चल आपण, चल, ऐक, मजा येईल. काय वय काय हो तुमचं काय कसले धंदे करताय वय काय त्यांना तुमचं कळेल ना. बाबा नका हे करू काय ऐका बरं माझं. बरं, तुला हे नाही करायचं ना. आपण एक काम करूया. ते जोशी काकू आहेत, या साईडला राहतात, बी विंग मधल्या. त्यांनी सकाळी 73 ठिपक्यांची रांगोळी काढली. चल पुसून येऊ त्यातले 40 ठिपके. चल लवकर, चल, मजा येईल. हाय, चल की. कसले दळभद्री छंद आहेत बाबा तुम्हाला हे का नको ते करताय अरे मजा येईल ना. तू मजाच घेत नाहीस कशाची. कर ना काहीतरी, एन्जॉय करू ना तू. अरे तू लहान असताना मी तेच करायचो. मी जायचो, रांगोळी पुसायचो आणि रांगोळी तुझ्या ढोंगणाला लावायचो. त्यांना वाटायचं तू बसलास त्याच्यावर. तुला चांगलं चोपायचं ते. चल चल. अरे समीर अरे हे बाबा मला आता नावाने हाक मारायची वाटत मला काय काय बाबा हे नका करू फालतूगिरी ऐका मजा येते रे. अहो, कसली मजा बाबा तुम्हाला एकतर दम्याचा त्रास आहे हे मुळात फटाके फोडणं हे अपेक्षित नाहीये तुम्ही कळलं आणि तुम्ही जर बोलता ना लहानपणी फटाके फोडायचा त्यावेळी घरं ना लांब लांब होती आता प्रत्येक इंचात घर बांधलं गेलंय हे हे नका करू बाबा फालतूगिरी तुम्ही घरी चला प्लीज घरी चला अरे नाही रे, तुला सांगतो, आज तू मला सांग, मी 3 वाजता इकडे बाहेर फटाके फोडायला आलो म्हणून चिडून का होईना तू बाहेर आलास आणि माझ्याशी बोललास. हे महत्वाचं नाही का मला सांग. नाहीतर मेला तू नुसतं SMS पाठवला असतास हॅपी दिवाळी आणि मोकळा झाला असतास. पशा अगदी खरं खरं सांग रे, गेले कित्येक दिवसात आपण बोललोय का रे असे फेस टू फेस. तू आणि तुझी ती बायको सुनबाई दिवसभर असतं ऑनलाईन मध्ये, मी असतो दिवसभर 4 भिंतींमध्ये. अरे बोलायचं कुणाशी मला सांग बघू तू. हा, परवा तर सुनबाईनी काय केलं, जेवण तयार झाल्यावर ग्रुपवर आपल्या पोस्ट केली, जेवण तयार आहे या आणि जेवा. एवढाही वेळ नाही करे आपल्याकडे एकमेकांसाठी. तुला सांगू का, हे आपल्या नात्यांमध्ये व्यक्त होणं आहे ना, ते असं स्माइली आणि RIP यांच्या एवढं इतकंसं संकुचित झालेलं आहे. हल्ली काय होतं माहिती का, आपण नात्यांमध्ये ना वेब सिरीजचा अभिनय करतो सटल. पण खरं तर ना आपल्या नात्यांमध्ये ना नाटक घट्ट करण्यासाठी रंगभूमीवर कसा अभिनय करतो तसा करायची गरज असते. उत्कट, भव्य, दिव्य, शेवटच्या रांगेपर्यंत तो कळला पाहिजे, आपली भावना तिथपर्यंत कळली पाहिजे असा. हे पशा, काल तुम्हाला एक SMS पाठवलंच माहिती ना, हॅप्पी वसुबारस. त्याऐवजी बसू मारत गप्पा असं पाठवलं असतं असतं मला जास्त आनंद झाला असता. काय बरोबर गेलं मला सांग तू, बरोबर की नाही. हा आई अरे पशा काय जोशी काकूंची 73 टिपक्यांची रांगोळी आहे ना हा 72 टिपके पुसून ये पाहते हे होई ना मेरा बेटा, ये मेरा लड़का. पुन्हा सांगू नको, मी हायकडे चल चल. आवाज करू नको, तू नवीन आहेस मला माहिती आहे. आवाज करू नको, थांब. काका मला माहिती आहे, लहानपणापासून केले मी. ये आता बोललो बाबा तिथून पुसायला सुरुवात कर. घे तिथून पुस. आईला कुत्रा आहे बाबा पकडला रे. अरे याने माझा ठिपके पुसले.